न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। श्रीरामपूर शहरामध्ये रहदारीचा प्रचंड प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे रहदारी मोकळी करून शहराचा श्वास मोकळा करावा आणि नागरिकांना त्रास कमी करावा अशी मागणी शिवसेनेचे शहर प्रमुख रमेश घुले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्याकडे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली आहे। यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख रमेश घुले यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी करून सांगितले की श्रीरामपूर शहर हे पहिल्यापासून मोठ्या रस्त्यांसाठी आणि सुविधांसाठी प्रसिद्ध आहे, परंतु मागील काही वर्षांपासून मेन रोड, छत्रपती शिवाजी रोड आणि गोंदवली रोड, संगमनेर रोड, नेवासा रोड या रस्त्यांवर वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। चारचाकी वाहने तर सोडाच, दुचाकी वाहनांना तसेच छत्रपती शिवाजी रोड या रस्त्यावर तर पायी चालणे सुद्धा अवघड झाले आहे। इतकी दयनीय अवस्था मागील अनेक वर्षांपासून श्रीरामपूरची झाली नव्हती। त्यामध्ये प्रामुख्याने पार्किंग नसलेले कॉम्प्लेक्स आणि त्यांनी मोठमोठ्या संस्थेला भाड्याने दिलेले गाळे, तसेच श्रीरामपूर शहरातील मोक्याच्या ठिकाणी लावण्यात येणाऱ्या हातगाड्या, टपऱ्या या पार गांधी पुतळ्यापाशी सुद्धा उभ्या असतात। तसेच अनेक दुकानदारांनी दुकानासमोर केलेली अतिक्रमणे हा सुद्धा मोठा प्रश्न आहे। त्यामुळे नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी त्वरित या सर्व गोष्टींवर कारवाई करावी। याउलट नगरपालिकेचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांची वाहतूक शाखा येणाऱ्या ग्राहकांवरच कारवाई करत असते। त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, ग्राहक आणि चांगल्या व्यापाऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे। त्यामुळे नगरपालिकेने या सर्व गोष्टींवर त्वरित कारवाई करावी, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये स्वतः शिवसेना रस्त्यावर उतरून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे तसेच उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायनिवाडा करण्यासाठी शिवसेना स्टाईलने आंदोलन करेल। त्यावेळी जर काही सामाजिक प्रश्न निर्माण झाला तर त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासन आणि सरकारची राहील, असे यावेळी प्रशासनाला नमूद निवेदनात सांगण्यात आलं आहे। जय महाराष्ट्र। आज श्रीरामपूर शिवसेना युवा सेनेच्या वतीने श्रीरामपूर नगरपालिकेमध्ये श्रीरामपूरच्या रहदारीचा जो प्रश्न तयार झालेला आहे, ते रहदारीचा मार्ग मोकळा करण्यासाठी जो श्वास गुदमरला आहे श्रीरामपूरच्या रहदारीमुळे, तो मोकळा होण्यासाठी आज आम्ही श्रीरामपूर शिवसेना युवा सेनेच्या वतीने माननीय सीओंना निवेदन दिलेलं आहे। आपल्या सर्वांना माहितीच आहे की श्रीरामपूर हे महाराष्ट्रामध्ये एक मोकळे रस्ते, मोठमोठे रस्ते यासाठी प्रसिद्ध होतं। पण आजची परिस्थिती जर आपण पाहिली तर आज जे मोठे मेन रस्ते आहे श्रीरामपुरातले, या ठिकाणी जे अतिक्रमण झालेले आहे, ज्या पद्धतीने नवीन बिल्डिंगा झाल्या आहेत, त्यांना न कोणती पार्किंगची व्यवस्था, न कोणतं काही त्याला काही व्यवस्थापन, यामुळे ज्या रहदारीच्या ट्रॅफिकच्या गाड्या आहेत त्या आपल्या रोडवर उभ्या असतात। या ट्रॅफिकमुळं कोणी येतं, कुठेही गाड्या लावतात। याच्यामुळं जे श्रीरामपूरकर आहेत त्यांना रोजचा त्रास चालू आहे। जे पायी चालतात त्यांना व्यवस्थित पायी चालतासुद्धा येत नाही। तर या प्रश्नासाठी आज आपण पाहिलं, श्रीरामपूरच्या बाहेरच्या बाजूला जाणार जे रस्ते, बेलापूरकडे जाणार असेल, इकडे संगमनेरकडे जाणार असेल, ज्या पद्धतीने अतिक्रमण काढलेले आहेत, ते रस्ते त्या अतिक्रमण काढल्यामुळे मोठ्या प्रमाणात ते रुंद झालेले आहेत। त्यामुळं खूप मोकळ्या पद्धतीने असे रस्ते मोकळे झालेले आहेत। त्याच धर्तीवर शहरात देखील या पद्धतीने थोडेसं अतिक्रमण काढून थोडं जे पार्किंग करतात गाड्या, त्यांना थोडं शिस्त लावून याच्यावर कार्यवाही करावी आणि श्रीरामपुरातले रस्तेसुद्धा थोडे मोकळे करावे, यासाठीचं निवेदन आज आम्ही शिवसेनेतर्फे सीओंना दिलेलं आहे। निवेदनात आम्ही त्यांना सांगितलं की साहेब, हे यासाठी तुम्ही काय कार्यवाही करणार, किती दिवसात कार्यवाही, तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की सध्या नाताळ आणि वर्षाअखेर हे येत आहे, तर हे नाताळ झाल्यानंतर आम्ही 1 तारखेपासून यांना नोटिसा बजावून याच्यावर तीव्र स्वरूपात कारवाई करू, असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे। आम्ही देखील त्यांना सांगितलं, जर 1 तारखेपर्यंत आम्ही तुम्हाला मुदत देतो, तोपर्यंत जर तुम्ही काही कार्यवाही करू शकले नाही तर आम्ही शिवसेना स्टाईलनी एकतर अधिकाऱ्यांना, संबंधित अधिकाऱ्यांना काळं फासू किंवा तुमचं तालाबंद आंदोलन करू, या पद्धतीचे आम्ही देखील त्यांना एक सूचना केलेली आहे। या पद्धतीने जर आमच्या मागणीवर जर काही झालं नाही तर शिवसेना स्टाईलने आम्ही त्यांना उत्तर देऊ।
यावेळेस बोलताना शिवसेना उपशहर प्रमुख रोहित भोसले यांनी आक्रमक पवित्रा घेत आपली भूमिका जाहीर केली. बोलताना म्हणाले की शहरामध्ये धक्का लागण्याच्या कारणावरून दंगली होतात, याची साधी जाणीव सुद्धा नगरपालिकेला आणि मुख्याधिकाऱ्यांना नाही. अतिक्रमण केलेले गाळेधारक, बँक आणि कन्स्ट्रक्शन बिल्डर यांना पार्किंगची व्यवस्था नसताना परवानगी कशी दिली, यांच्यामध्ये आणि मुख्याधिकाऱ्यांमध्ये काही साटलोट आहे का, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. या निवेदनावर त्वरित ॲक्शन न घेतल्यास मुख्याधिकाऱ्यांना काळे फासणार नाही तर काळे ओतून आंघोळ घालण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले. जय महाराष्ट्र. मी रोहित भोसले, शिवसेना उपशहर प्रमुख श्रीरामपूर. आज आम्ही शिवण्णा अनधिकृत पार्किंग संदर्भात रस्त्यावर जे गाड्या लागते या संदर्भात निवेदन दिलेलं आहे. शिवण्णी याच्यावर त्वरित कारवाई करावी, जेणेकरून श्रीरामपूर शहराचा जो शॉर्ट गुदमरलेला आहे तो मोकळा होईल. आणि शिवण्णी कधी याच्यावर कारवाई नाही केली, शिवण्णी आम्हाला 1 तारखेपर्यंत मुदत दिलेली आहे नाता सणामुळं, तरी 1 तारखेनंतर शिवण्णी कधी कारवाई नाही केली तर निखिल भाऊंनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांना काळं नाही तर त्यांच्या अंगावर काळं होतो. आणि शिवणला फक्त आम्ही हे इशारा देतोय, शिवण्णी याच्यावर त्वरित निर्णय घ्यावा. तर शिवण्णी याच्यावर निर्णय नाही घेतला तर त्यांना आम्ही काळं फासणार एवढीच आम्ही शिवण्णा इशारा देतोय. आणि श्रीरामपूर शहराचा पार्किंग संदर्भात इतका बेकार विषय झालेला आहे की परवानगी देताना यांनी पंचायत मॉलला पार्किंगची चौकशी केली नाही, पार्किंगला जागा नाही, त्याच्यामुळं सगळी ट्रॉफिक जाम झालेली. या शिवाजी महाराज रोडला 2 बँका आहे, त्या बँकांसमोर अक्षरशः बाहेर गाड्या लागलेल्या असतात. बँकांनी पण चौकशी केली नाही का जागा घेताना, का ग्राहकांना गाड्या लावायला जागा आहे की नाही आहे, आपले ग्राहक येणार आहे. त्या तिथं काही दुर्घटना घडली, एखादा गाडी चालताना मृत्युमुखी बळी पडला, याची जबाबदारी कोण घेणार? श्रीरामपूर शहरात रोज हेच भानगड चालू आहे, कोणाचा धक्का लागला तर भांडणं होतं. मागं पण एकदा असंच काही वर्षापूर्वी धक्का होऊन शहरात दंगला घडल्या होत्या. याच्या गोष्टी घडू नये म्हणून शिवण्णी त्वरित याच्यावर कारवाई करावी, नाही तर टेबला घालून हात घातल्यानंतर खालून पैसे दिल्यानंतर पार्किंग नसली तरी बिल्डिंग बांधायला परवानग्या भेटते. याच्यामुळं याच्यात साठलोटं झालेलं आहे का काय झालेलं आहे हे आम्हाला माहीत नाही. शिवण्णी याच्यावर कारवाई करावी, नाही तर शिवणच्या अंगावर काळं फासणार नाही तर काळं टाकण्यात येईल, हा इशारा शिवणला आम्ही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे निवेदन देताना शिवसेना शहर प्रमुख रमेश घुले, युवा सेना शहर प्रमुख निखिल पवार, उपशहर प्रमुख रोहित भोसले, विभाग प्रमुख सुनील फुलारे, घोगरे मामा आदी उपस्थित होते. न्यूज सुपरवनसाठी वृत्त संकलन विभाग, श्रीरामपूर.